हाय हॅलो मैत्रिणी, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. मैत्रिणी, तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा. आज आहे अक्षय तृतीय माझी आहे ना. आता चाललेली अक्षय तृतीयेची तयारी. मी सकाळी उठले आणि थोडा गॅस आहे ना साफ करून घेते. रात्री मी भरपूर साफसफाई केली होती, पण नंतर खूप लेट झालं होतं. जेवल्याच्या नंतर आहे ना मला कंटाळा आला गॅस आणि ते आवरायचं, म्हणून मी सकाळी उठले. पहिला गॅस वगैरे छान असा धुवून घेतला. गॅस धुवून घेतल्याच्या नंतर आहे ना मला गॅसवरती एका साईडला पाणी ठेवलं. पाणी ठेवल्याच्या नंतर आहे ना मी खाली आले दारात, झाडून वगैरे घेतलं. छान असं पाणी ते मारलं. नंतर वर आल्याच्या नंतर ना पाणी पाहिलं तर तापलं नव्हतं. तोपर्यंत आहे ना दादाचा बेड आणि त्यावरून घेत होते. मला त्याला पण सोडायला जायचं होतं. त्याची आजी टेस्ट होती, थोडी लेट होती. त्याच्यामुळे त्याच्या टायमापर्यंत आहे मी म्हटलं होईल जेवढं होईल तेवढं काम आवरते. मी काय केलं मग सगळं साफसफाई केली, घर वगैरे झाडून घेतलं ना. आता इथे आलेली त्याला स्टेशनला सोडायला. त्याच्या पप्पाला काल म्हणले होते सुट्टी नाही घेणार, पण त्यांना नंतर म्हटलं घ्या, म्हणलं सुट्टी. म्हणलं आज मग त्यांनी सुट्टी घेतली. त्याला आता मी इथं स्टेशनला सोडलं. गाडीतलं पेट्रोल पण संपलं होतं. मग गाडीत पेट्रोल टाकलं आणि आता वेळेस आहे ना इथं परत हार पण घेऊन आले होते. सासू सासऱ्यांना जेवायला घालायचं होतं. मग हार पण घेतला. हार घरी आल्याच्या नंतर आहे ना आंघोळ वगैरे केली आणि पहिली आता इथं देवपूजा करायला बसलेली आहे. कारण मी फरशी वगैरे रात्री सगळं पुसलं होतं. कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल. मी रात्रीचं भरपूर तयारी करून ठेवली होती. आजची साफसफाई करून ठेवली होती अक्षय तृतीयेची. इथे ना मी आता देवपूजा करून घेतली आणि अक्षय तृतीयेला ना गॅसची चुलीची पूजा करत असतात, म्हणून इथे ना मी आता शेगडीची पहिली पूजा करून घेतली आणि नंतर मग मी गॅस पेटवून स्वयंपाकला त्याला लागणार आहे. माझी पूजा झाल्याच्या नंतर आहे ना मी चहा ठेवला. मालकाची आंघोळ झाली होती, ते म्हणजे आता चहा ठेव, चहा उकळते तोपर्यंत ना मग माझी तयारी चालली होती. इथे ना मी भाज्यासाठी तयारी करते. मिरची वगैरे कांदा कापत होते. कांदा वरती होता. छोट्या बेबीला म्हणलं कांदा घेऊन ये, थोडं तुकर हाताखाली. कांदा वगैरे कापून एका साईडला ठेवलं आणि मालकाची आंघोळ पण झाली होती. मग त्यांना चहा दिला. चहा दिल्याच्या नंतर आहे ना मग मी लागलेली आहे इथं स्वयंपाकाला. इथं मी कुरडे पापड भजी काढून घेत आहे पहिले सुरुवातीला, आणि नंतर मग बाकीच्या चपात्या वगैरे करणार. रस मी रात्रीच ठेवला होता करून. आता इथे ना मी पीठ मळलं आणि लगेच भजे पण तळून घेते आणि रस पण रात्रीच घेतला होता करून. मला अगोदर म्हटलं होते मला सुट्टी नाही, पण आल्याच्या नंतर म्हणजे दिली मला सुट्टी. म्हटलं बरं झालं. त्याच्यामुळे ना मग मला थोडं जरा इजी गेला स्वयंपाक ते करायला. इथं आहे ना मी आता सगळं करून घेऊन येणं. भाजी वगैरे नव्हते करणार, ते म्हणजे भजी तर असावं सोबत खायला म्हटल्यावर भाजी वगैरे काही करू नको. इथं आहे ना मी आता चपात्या लाटून घेत आहे आणि मालक ना पूजेची तिकडे तयारी करते. ते खूप घाम येत होता मैत्रीण स्वयंपाक करताना, म्हणून मी ना टॉवेलाने तोंड पुसल्याने इथं आहे ना मालक पूजा करीत होते. बाई दादाची, त्यांना म्हटलं मी स्वयंपाक करते तोपर्यंत तुम्ही पूजा करून घ्या. स्वयंपाक माझ्या आवरता आला होता, फक्त त्यांना गरम गरम आहे ना मला चपात्या करायच्या होत्या. पुरणपोळी नव्हती केली. माझी काय अजून पाहिजे तशी तब्येत ठीक नाही, म्हणून मैत्रिणी मी ना पुरणपोळी केली नाही. बाकीचं सगळं केलं, फक्त पुरणपोळी नाही केली. आणि मालकांनी इथं ना त्यांना नैवेद्य वगैरे दाखवलं, दर्शन वगैरे घेतलं. माझा आता सगळा स्वयंपाक वगैरे झालेला आहे. मी इथं देवाला नैवेद्य दाखवून घेतला. देवाला नैवेद्य दाखवल्याच्या नंतर इथं बाई दादाचं पण दर्शन घेतलं आणि त्यांच्या पण पाया पडून घेतलं. चला मैत्रिणी, आजच्या पुरतं एवढंच. भेटू परत नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.